हिंदूंनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं म्हणत 40 वर्षाच्या पूर्णाचंद्रन यांना आपलं आयुष्य आगीच्या हवाली करून टाकले। बेसिकली तामिळनाडूमध्ये एक फेस्टिवल साजरा केला जातो, कार्तिकाई दीपम। आता हा फेस्टिवल तिरुपुरनकुंद्रम या हिल्सवर साजरा केला जातो। तिथे एक टेम्पल आहे, अरुलमिगू सुब्रमण्यम स्वामी टेम्पल, त्याच्या बाजूला एक दर्गा आहे, सिकंदर बादुशाह दर्गा। आता हे सगळं मी का सांगतोय त्याचं कारण ऐका। 2025ला तिथली जी हिंदू कम्युनिटी होती ती एक मागणी करते तिथल्या मंदिर प्रशासनाकडे किंवा गव्हर्नमेंटकडे की आम्हाला त्या ठिकाणी जे दीपोत्थान आहे तिथं तो फेस्टिवल साजरा करून द्या। तिथं तो पहिला फेस्टिवल साजरा करत होते। त्याच्यानंतर तिथल्या गव्हर्नमेंटने तिथल्या मंदिर प्रशासनाने सांगितलं की असे कोणतेही पुरावे किंवा एव्हिडन्स किंवा डॉक्युमेंट्स नाही आहे की तिथं पहिला तो उत्सव साजरा करत होता। तसंच तिथं लॉ अँड ऑर्डर होऊ शकतो, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण होऊ शकतात असं म्हणून त्यांनी तिथं पहिल्यांदा त्यांना नाकारलं। त्यानंतर तिथली जी हिंदू कम्युनिटी होती ते मद्रास हायकोर्टमध्ये PIL दाखल करतात। 1 डिसेंबरला मद्रास हायकोर्टचा निर्णय येतो की तिथली जी हिंदू कम्युनिटी आहे त्यांना तो जो फेस्टिवल आहे तो साजरा करू द्या, तुम्ही त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करा। त्याच्यानंतर तिथं कोणताही लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार नाही। आता त्याच्यानंतर इंडिया ब्लॉकचे जवळजवळ 100 लोकांनी या जे मद्रास हायकोर्टचे जज होते GR स्वामीनाथन यांच्यावर इम्पिचमेंट म्हणजेच त्यांना रिमूव्ह करण्याची प्रोसेस चालू केली। त्याच्यानंतर तिथले जे 56 जवळजवळ जजेस आहेत हायकोर्टचे किंवा कोर्टचे त्यांनी त्यांना विरोध नोंदवला। त्यांचं म्हणणं आहे की दिस इज प्रेशर ऑन ज्युडिशियल इंडिपेंडन्स। त्यानंतर आता बाकीच्या गोष्टी होत आहेत, पण एक विचार करण्याची गोष्ट आहे, इथं सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता फक्त वन साईड आहे असं वाटत नाही। असा एक दिवा लावण्याने कोणत्या कम्युनिटीला हा प्रॉब्लेम होणार आहे आणि तिथं लॉ अँड ऑर्डर निर्माण होणार। आणि जर लॉ अँड ऑर्डर निर्माण होणार असेल तर तिथलं पोलीस प्रशासन, तिथलं जी सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्या काय करतायत, तिथलं सरकार काय करतंय, अशा गोष्टी जर होणार असतील। इथं धर्मनिरपेक्ष आपला देश आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं जे रिच्युअल्स आहेत ते करण्याची जे हक्क आहे ते आपल्या संविधानाने दिलेले आहे, ते हक्क आज कुठे गेले। जिथं सरकार फक्त वन साइडेड सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता पाळतं तिथं ती धर्मनिरपेक्षता काय उपयोगाची, विचार करण्याची गोष्ट आहे। जय हिंद, जय भारत।